आता संतांना सुद्धा संसार होता, संतांना सुद्धा बायका मुलं होती, परंतु संतांनी त्यांच्या बायका मुलांचा विचार करण्या अगोदर जगाचा संसार कसा चालेल याचा विचार केला. तुकोबरायांनी गाथा लिहिला. आता तुकोबराय वैकुंठाला जाताना तुकोबरायांनी गाथा सोबत नेला का? आपल्या नाही नेला. का नाही नेला? कारण तुकोबरायांनी हा गाथा स्वतःची प्रचिती करण्यासाठी नाही किंवा मी गेल्यानंतर माझं नाव ह्या जगात मोठं व्हावं ह्या स्वार्थासाठी त्यांनी गाथा लिहिला नाही. त्यांनी गाथा कशासाठी लिहिला? तर मी गेल्यानंतर लोकांनी धर्माच्या मार्गावर कसं चालावं ह्यासाठी माझ्या तुकोबरायांनी गाथा लिहिला. आता ज्ञानोबरायांचं उदाहरण घेतलं तर माझ्या ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि आजकालचे 16व्या वर्ष झालेले मुलं मुली आपण बघतोय काय करतात, काय दिवे लावतायत. म्हणजे त्यांचं वय जितकं होतं त्यांच्या वयाप्रमाणे त्यांनी गीतेवर, जी गीता भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून पडली त्या गीतेवर त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. आणि तो ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्यासारख्या 2 वाक्याचा लिहिला का नाही. त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 9000 ओव्या आहेत आणि त्या 9000 ओव्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ माझ्या ज्ञानोबरायांनी जगासाठी लिहिला. आणि म्हणून माझ्या ज्ञानोबराय 21व्या वर्षीच ह्या जगाची माऊली झाली. आणि 21व्या वर्षी माऊली झाल्यानंतर माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. मग मला सांगा, माऊली ज्ञानोबराय जेव्हा समाधी अवस्थेत गेले तेव्हा त्यांनी आपली ज्ञानेश्वरी सोबत नेली का? नाही नेली. का नाही नेली? कारण त्यांना सुद्धा माहीत होतं पुढे कलियुग येणार आहे. त्यामुळं तुकोबराय ज्ञानोबराय यांनी किती ग्रंथ लिहिले. ते ग्रंथ स्वतःची प्रचिती होण्यासाठी नाही, फक्त जगकल्याणासाठी ग्रंथ लिहिले. माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या डोक्यावर कशाचा भार होता? तर जगाच्या संसाराचा भार होता. म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीना तिन्ही लोक. असे होते माझे संत. आणि असे माझे संत असल्यामुळे माझे संत भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचले. त्यांना त्यांची आवश्यकता नव्हती, पण त्यांना जगाची आवश्यकता होती. त्यांना जगाचा संसार सुखाचा करायचा होता. म्हणून माझ्या माऊली ज्ञानोबराय तुकोबरायांनी एवढे ग्रंथ लिहिले, आपल्याला धर्माच्या मार्गावर कसं चालावं हे शिकवलं. आणि म्हणून माझ्या तुकोबरायांना साक्षात भगवान परमात्म्याचं वाहन गरुड न्यायला आला. तुम्हाला येतं का कधी गरुड न्यायला? आपल्याला साधं विमान न्यायला येत नाही, गरुड कुठून येईन? का येत नाही? कारण आपण भगवंताची भक्ती करतो ही स्वार्थासाठी करतो, निस्वार्थ मनाने करत नाही. माझ्या संतांनी भगवंताची भक्ती ही निस्वार्थ मनाने केली. म्हणून माझे संत आज जगात देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानले जातात. आणि भगवान परमात्मा सुद्धा सांगतो, तुम्हाला जर विश्वास कुठे ठेवायचा असेल, तुम्हाला तुमचा हा देहाचा जर चांगला वापर करायचा असेल, तर तुमच्या देहाचा चांगला वापर कुठे होणार असेल तर तो फक्त आणि फक्त माझ्या संतांपाशी. तुम्ही जर तुमचा देह मन जर तुम्ही संतांपर्यंत तुमच्या संतांच्या चरणावर ठेवलं, तुमचा सगळा विश्वास जर संतांच्या चरणी ठेवला तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. असे होते माझे संत. आणि म्हणून संत हे माझ्या भगवान परमात्म्याला प्रिय होते. आता समजलं का संत भगवान परमात्म्यापर्यंत का पोहोचले? कारण त्यांनी केलेली भक्ती ही भक्ती फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी नव्हती, ती फक्त जगासाठी केली होती. संतांनी आपला देहसुद्धा आणि आपलं मनसुद्धा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण केलं होतं. संत सांगत होते की हे सुद्धा माझं नाही आहे आणि त्याच्या आतलं मनसुद्धा माझं नाही आहे. हे मला कोणामुळे मिळालं आहे? तर माझ्या भगवान परमात्म्यामुळं मिळालेलं आहे. आणि मग ह्याच्यावर ज्याचा हक्क आहे त्याच्या चरणी आपला हा देह गेला पाहिजे, असं माझे संत होते. आणि म्हणून माझे संत हे भगवान परमात्म्याला जवळचे होते. संतांना भगवान परमात्मा आपल्या लेकरावाणी वाढत होता. विठ्ठल माझा लेकुरवाळा, म्हणजे भगवंत फक्त आणि फक्त भगवंत कोणाचा विचार करतो? संतांचा सुद्धा करतो, आपला सुद्धा करतो. पण कधी करतो? जेव्हा आपण भगवंताची भक्ती ही निस्वार्थ मनाने करू, जेव्हा भगवंताला पान फूल फळ पाणी प्रेमाने अर्पण करू, तेव्हा भगवान परमात्मा आपल्यापर्यंत पोहोचतो. मग माझ्या संतांनी भक्ती केली. त्यांच्या भक्तीत पहिली गोष्ट एकनिष्ठता होती. आणि भगवान परमात्माने पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की जो भक्त मला पान फूल फळ प्रेमाने अर्पण करतो त्याच भक्ताने अर्पण केलेल्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतात. माझ्या संतांनी भक्ती केली, पण करायची म्हणून कधीच केली नाही, प्रेमानेच केली. आणि म्हणून संत भगवान परमात्मापर्यंत पोहोचले. पण आपण आज भगवंताची भक्ती प्रेमाने करतो का? नाही करत. आता मला सांगा, एखादा माणूस जर देवपूजा करायला बसला, देवपूजा करायला बसलेला असताना त्याच्यापाशी कुत्रा आलं तर तो आरती म्हणता म्हणता काय म्हणतो? हाड.
आता देवाला हाड, आता हे हाड कोणी स्वीकारावं, देवाने स्वीकारावं का त्या कुत्र्याने स्वीकारावं? म्हणजे आपण भक्ती करतो, भक्तीत एकनिष्ठता नसते. जेव्हा आपल्या भक्तीत एकनिष्ठता निर्माण होईल तेव्हाच आपण भगवंतापर्यंत पोहोचू. कारण जेव्हा आपल्याला कधी कळेल की आपल्या भक्तीमध्ये एकनिष्ठता निर्माण झाली, जेव्हा आपण भगवान परमात्म्याची भक्ती करत असतो, भगवान परमात्म्याची पूजा करत असू. जरी भगवान परमात्म्याची पूजा करत असताना आपल्या हातापायावरून साप जरी गेला नाही, साप जरी गेला तरी जो माणूस भगवान परमात्म्याची भक्ती करतो आणि त्याला माहीत आहे की आपल्या शरीरावरून साप चाललाय, पण तरीसुद्धा तो हालत डुलत नाही, कारण तो भगवंताच्या रूपामध्ये एकरूप झालेला असतो. आणि त्याची जी भक्ती असते ती भक्ती कशी असते? एकनिष्ठतेची असते. आपली भक्ती कधीही एकनिष्ठतेची नसते. का नसते? कारण आपलं मन हे चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिव सुदुष्करम. आता हे चंचल असलेलं मन कुठे जाईन कधी काय सांगता येत नाही. आता मी तुम्हाला इथे प्रवचन करते, मी जर म्हणलं आता बाहेर लय भारी दुकान आले, तुम्ही कुठं जाता? दुकानांपाशी जाता. परत म्हणलं मी पेढे खाल्ले, काय काय घेतलं, दुकानात पाळण्यात सुद्धा बसून आले, तुम्ही कुठं जाता? पाळण्याकडे जातात. म्हणजे आपला हा देह एकाच ठिकाणी असतो, पण मन मात्र हे वाऱ्यासारखं किंवा एखाद्या पक्षासारखं म्हणा प्रत्येक ठिकाणी फिरत असतं. आपलं मन हे चंचल आहे, त्यामुळे आपलं मन हे भगवंताच्या पाठीमागे लागत नाही आणि म्हणून आपल्या भक्तीमध्ये एकनिष्ठता नसते. आणि तुम्हाला जर वाटत असेल आपल्या भक्तीत एकनिष्ठता निर्माण करायची, आपल्या भक्तीमध्ये प्रेम निर्माण करायचं, तर त्यासाठी एकच करावं लागेल, ते म्हणजे भगवंताची भक्ती आणि उपासना. उपासना जर केली तरच तुमची भक्ती ही खऱ्या अर्थानं श्रेष्ठत्वाला मिळेल. पण कधी? जेव्हा तुम्ही आपली जी वाचा आहे, आपलं जे तप आहे ते वारंवार वाढवाल तेव्हा. जेव्हा मनुष्य नामस्मरण करेन तेव्हा त्याच्या मनात भगवंताविषयी भक्ती निर्माण होईल. आणि जेव्हा तुम्ही भगवंताची भक्ती ही अंतःकरणातून आपल्या मनातून कराल तेव्हा भक्ती ही भगवंतापर्यंत पोहोचेल. आणि मग भगवंतापर्यंत का आपली भक्ती पोहोचली, मग भगवंताला आपल्यापर्यंत यायला सुद्धा वेळ लागणार नाही. तुम्हाला जर एक उदाहरण सांगायचं झालं तर एक माणूस होता बरं का, तो भगवंताची भक्ती करायचा आणि तो करायचा सुद्धा, त्याला आवड होती भगवान परमात्म्याची आणि तो अंतःकरणापासून भगवंताची भक्ती करायचा. पण तो कोणाची भक्ती करायचा? गणपती बाप्पाची. संकष्टी चतुर्थी असते ना, संकष्टी चतुर्थीचा तो व्रत धरायचा. काय झालं? सातत्यानं तो वृद्ध होत गेला. वृद्ध झाल्यानंतर मग त्याला उपवास काही होईना, दिवसभर निर्जळी उपवास करणं म्हाताऱ्या माणसांना जमत नाही. मग काय झालं? त्याने आपल्या मुलाला सांगितलं. आता त्याचा मुलगा कसा होता? सुशिक्षित होता. आता मला सांगा, सुशिक्षित लोकांचा देवावर विश्वास असतो का? नसतो. जे लोक अशिक्षित असतात त्यांचा देवावर विश्वास असतो. आणि आजच्या जगामध्ये अशिक्षित लोक फक्त आपल्याला म्हातारे माणसं बघायला भेटतात, कारण त्यांना माहीत असतं की भगवान परमात्मा कसा होता, कारण त्यांना त्यांच्या आईवडिलांनी तरी सांगितलेलं असतं. तसं सुशिक्षित लेकरांच्या मुलांना कोण सांगणार? सुशिक्षित आईवडिलांची मुलांना फक्त त्यांच्या आईवडील शाळेतली ABCD शिकवत असतात. मग त्याप्रमाणे हा मनुष्यसुद्धा सुशिक्षित होता. आणि तो काय म्हणाला, त्याचे वडील त्याला म्हणाले की बाबा आता मी लय वयोवृद्ध झालोय, त्यामुळे माझ्याच्याने संकष्टी चतुर्थीचं व्रत काही होत नाही, त्यामुळे तू एक काम कर, माझ्या जागी संकष्टी चतुर्थी व्रताचा वारसा तू घे. आता मला सांगा, तो सुशिक्षित होता, त्याला ह्यात इंटरेस्ट होता का? नव्हता. तो म्हणला ठीक आहे. आणि मग तो म्हणला आता काय करणार, आपल्याला तर ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, पण बाबांच्या वचनासाठी तरी आपल्याला हे करावं लागेल. मग तो कसा करायचा? नेमाने करायचा. पहिलं संकष्टी व्रत आलं, करायचं म्हणून केलं. दुसरं आलं, करायचं म्हणून केलं. पण जेव्हा तिसरं संकष्टी व्रत आलं तेव्हा मात्र त्या दिवशी अशी भानगड झाली की त्याच्या मित्राची घरी पार्टी होती. आता पार्टी तर सगळ्यांना माहितीच, आणि सुशिक्षित लोक जास्त कुठं असतात? पार्टीत असतात. आणि मग त्याच्या मित्राच्या घरी पार्टी होती आणि त्याच्या मित्राचे त्याला फोन येऊ लागले. ते म्हणाले, हे बघ आज ह्याच्या घरी 7 वाजता पार्टी आहे आणि त्या पार्टीला तू ये. तो म्हणाला ठीक आहे येतो. पण त्याला हे माहीत नव्हतं पार्टी तर 7 वाजता आहे, परंतु चंद्र त्या दिवशी नेमका 9:04 उगवणार होता. आणि आता संकष्टी व्रतीचा नियम काय असतो? जोपर्यंत चंद्राचं तोंड बघत नाही तोपर्यंत उपवास सोडता येत नाही. आणि त्याच्या मित्राच्या घरी पार्टी किती वाजता होती? 7 वाजता. हां. आणि मग आणि त्याचं संकष्टी व्रताचा नियम काय होता? जोपर्यंत चंद्र उगवत नाही तोपर्यंत संकष्टी व्रत सोडायचं नाही.
मग चंद्र किती वाजता उगवणार होता? 9:04. आणि मग त्याला 6:30 वाजल्यापासून त्याच्या मित्रांचे फोन येऊ लागले, अरे तू कुठे अडकलास, आम्ही सगळे तुझी वाट बघतोय, तू ये लवकर. आता तो सांगत होता का, कारण त्याला माहीत होतं आपले मित्र हे सुद्धा सुशिक्षित आहेत आणि त्यांचा ह्याच्यावर विश्वास नाही आहे, आपण फक्त बाबांसाठी हे करतोय. मग काय झालं, त्याच्या मित्रांचे फोन येऊ लागले, बराच वेळ फोन येऊ लागले. नंतर त्याचे मित्रसुद्धा कंटाळले, ते म्हणाले हा कुठं अडकलाय देव जाणे. मग ते काय केलं, 4-5 मित्र त्याच्या घरी गेले. त्याच्या घरी गेलेले बघताना हा महाराज कसा बसला होता, भगवे कपडे घालून चंद्राची वाट बघत बाहेर बसलेला होता. आणि मग ते बघितलं आणि त्यांनी त्याला काय विचारावं, ते म्हणले बाबा तुमचा मुलगा कुठे गेला? ते म्हणाला कोणाचा मुलगा? ते म्हणतो माझा मुलगा नाही, मीच तो मुलगा आहे. आणि मग नंतर झालं, तू मला अरे तू जो देवाला मानत नव्हता तो देवाच्या पाठीमागे कसा लागला? मग त्याने सांगितलं, हे बघ बाबा, मला ह्या देवात काही इंटरेस्ट नाही, माझ्या बाबांनी सांगितलंय म्हणून मी हे संकष्ट चतुर्थीचं व्रत करतोय. म्हणजे तो कसं करत होता? आता मला सांगा, हा जो करत होता ते नेमाने करत होता, प्रेमाने करत होता का? नव्हता. आणि आपण जी गोष्ट भगवंताच्या बाबतीत नेमाने करतो ना, त्या गोष्टीमध्ये कधीसुद्धा भक्तिभाव आणि एकनिष्ठता नसते. मग ते म्हणाले, अरे मग तुला यायचं का नाही पार्टीला? तो म्हणाला काय करणार, आलो असतो. त्याला राग आला आणि त्याने काय केलं, चंद्राला शिव्या द्यायला सुरुवात केली. तो म्हणाला आलो असतो, पण नेमकं हा चंद्र त्याचा थोबाड दाखविना आणि जोपर्यंत मी त्याचा थोबाड बघत नाही तोपर्यंत ह्याला नैवेद्य दाखवता येणार नाही, आणि जोपर्यंत ह्याला नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत मला उपवास सोडता येणार नाही, आणि जोपर्यंत मी उपवास सोडत नाही तोपर्यंत तुमच्याबरोबर येणं तर सोडाच, तिथपर्यंत पोहोचणं सुद्धा अशक्य आहे. आणि मग तो म्हणाला अरे दे, त्याला काय होतं, दे असं सोडून. तो म्हणला नाही, कसं काय होईना, आपण भगवंताची भक्ती तर करतोय ना, पण वडिलांनी सांगितलंय म्हणून करतोय, वडिलांच्या पावलावर पाय ठेवतोय. पण खऱ्या अर्थानं त्याच्या वडिलांच्या पावलावर पाय ठेवत होता का? नव्हता. तो कशी करत होता भगवंताची भक्ती? भगवंताची भक्ती तो फक्त नेमाने करत होता, त्याच्यात कोणत्याही प्रकारचं प्रेम नव्हतं वा भाव नव्हता ना भक्ती नव्हती. मग काय झालं, त्यांचं असंच बोलणं चालू असताना, बराच वेळ बोलणं चालू होतं, तो रागाच्या भरात संतापाच्या भरात देवाला शिव्या देऊ लागला. मला सांगा, आता हा देवाला शिव्या देतोय, देव काय म्हणून तुला काय करायचंय ते तू कर, मी माझ्या वेळेत उगवणार. पण ह्याच्याच जागी जर भगवंताला शिव्या देण्या अगोदर ह्याने थोडासा धीर धरला असता आणि चंद्र उगवल्यानंतर त्याने जर देवाला धूप नैवेद्य पान फुल अर्पण केलं असतं तर ह्याची भक्ती खऱ्या अर्थाने ह्याचा उपवास घडला असताना. मला सांगा, ज्या दिवशी उपवास होतो त्या दिवशी जर आपण शिव्या दिल्या तर तो उपवास सगळा मातीत जातो. कारण देवाचा उपवास कशासाठी धरत असतो आपण? त्याला प्राप्त करून घेण्यासाठी. पण आजकालचे उपवासच राहिले नाहीत. आता मी सांगायची तर गरज नाही, कारण उपवास राहिलाय का? नाही राहिला. फक्त 3 टाईम भेटलं घडला उपवास, असं असतं का? नाही. भगवंताचा उपवास करा, पण कसा करा? मी म्हणत नाही की निर्जळी करा, थोडंफार खा, पण आमच्या तोंडाला लिमिट असतं का? नसतं. मग असंच आता तो सुद्धा असंच करायचा. मग मला सांगा, भगवान परमात्मा त्याला म्हणतो की तू जर ह्या शिव्यांच्या जागी जर मला भक्तिभावाने प्रेमाने पान फुल अर्पण केलं असतं तर त्याचा मी स्वीकार केला असता. पण तू शिव्या दिल्या, बरं जाऊ दे, शिव्या दिल्या, पण शिव्या जरी अंतःकरणातून दिल्या असता तरी त्या शिव्यांचा मी स्वीकार केलेला असता. मला सांगा, भगवान परमात्मा म्हणतो तुम्ही शिव्या जरी मला अंतःकरणातून दिल्या तरी सुद्धा मी त्याचा स्वीकार करेन. भगवान परमात्मा म्हणत असतो तुम्ही मला भक्तिभाव जरी अंतःकरणातून दिला तरी मी त्याचा स्वीकार करत राहीन. म्हणजे भगवंताला तुमच्याकडून तुम्ही त्याला धूप नैवेद्य काही अर्पण करू नका, पण शिव्यांच्या जागी आणि नैवेद्याच्या जागी जर तुम्ही भगवान परमात्म्याला आपल्या अंतःकरणातला शुद्ध भाव जर अर्पण केला ना तर आपण खऱ्या अर्थानं भक्त झालो आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं त्या क्षणी कल्याण होईल. त्यासाठी भगवान कशाचा भुकेला आहे? तर भगवान परमात्मा भावाचा भुकेला आहे. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणजे आपण भक्ती करतो ही कशी करतो? एकनिष्ठता तर नसतेच ना, त्याच्यात भाव नसतो. पण अशा भक्तीला अर्थ आहे का? नाही आहे. जो व्यक्ती भक्तिभावाने प्रेमाने भगवंताची भक्ती करतो तो खरा भक्त मानला जातो. आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर आता आपण सगळेजण काय आहोत? वारकरी संप्रदायातले आहोत. सगळेजण कोण आहेत? भगवंताचे भक्त आहेत. मला सांगा, आपण भगवंताचे भक्त आहेत, मग प्रामाणिकपणे मला उत्तर द्या, तुम्ही जर भगवंताचे भक्त आहात मग तुम्ही तुमचा एक देव केलाय का? कोणत्या भक्ताची तुम्ही म्हणजे कोणत्या देवाची तुम्ही उपासना करता? केलाय का तुम्ही एक देव? नाही केला.
का नाही केला? ज्याप्रमाणे वार येतो त्याप्रमाणे आपण देव करत असतो. म्हणजे सांगायचं झालं तर एखादा नवा शेतकरी ज्याप्रमाणे नवे नवे उद्योग आपल्या शेतीमध्ये करत असतो, त्याला त्या शेतीतलं नॉलेज असतं का? नसतं. तो अज्ञानी असतो, कारण तो पहिल्यांदा त्या शेतीमध्ये उतरलेला असतो. आणि मग त्याला कळत असतं की आपण बघ शेती करतोय, पण आपल्या शेतीत केलेल्या पिकांना भाव का मिळत नाही? का? कारण त्याला कळत नसतं की कोणत्या सीझनमध्ये काय टाकायचं, किंवा उन्हाळ्या पावसाळ्यांचं धान्य कुठलं आहे, उन्हाळ्या पावसाळ्यात कुठलं धान्य येतं हे त्याला माहीत असतं का? नसतं. आणि म्हणून त्याला हे माहीत नसतं, आणि म्हणून तो काय करतो? मग तो एखाद्या चांगल्या शेतकऱ्याचा सल्ला घेतो. चांगल्या शेतकऱ्याचा सल्ला घेतल्यानंतर तो शेतकरी त्याला सांगतो. शेतकरी जसं सांगतो तसं तो करतो, आणि मग त्याच्या पिकांना भाव येतो. असं तसंच आपल्या भक्तीमध्ये सुद्धा आहे. आपण ह्या भक्तीमध्ये अज्ञानी आहोत. ह्या भक्तीमध्ये भगवान परमात्म्याच्या परमार्थिक क्षेत्रामध्ये आपण अज्ञानी आहोत, आणि म्हणून आपल्याला कळत नाही की आपण कोणत्या भगवंताची उपासना करावी. म्हणजे वार आला की देव बदलतो. एका गावामध्ये एक माणूस होता. तो कसा होता तुम्हाला सांगू का? आता माणसाचं उदाहरण घेण्या अगोदर आपण आपलंच घेऊया. सोमवार आला की लगेच कोणाकडे जातो? महादेवाकडे जातो. हर हर महादेव, हर हर महादेव. तो पण तसंच करायचा. सोमवार आला की दिवसभर महादेवाचं नाव घ्यायचा. बरं, सोमवार गेला, आला मंगळवार. कालपर्यंत जो महादेवाचं नाव घेत होता तो आज देवीला जोगवा मागायला गेला. आता बघा, आता नवरात्र उत्सव चालू आहे. लय लांबचं उदाहरण नको घ्यायला. मला सांगा, हा नवरात्र उत्सव चालू आहे, हा नवरात्र उत्सव कोणाचा आहे? आदिशक्तीचा आहे. मग मला सांगा, ह्या आदिशक्तीच्या उत्सवात कोण पांडुरंगाला भेटायला जाईन का? नाही जाणार. का नाही जाणार? कारण तुम्ही तुमचा एक देव निवडलेला नाही आहे. तुम्ही जर तुमचा एक देव निवडलेला असेल, जरी तुम्ही नवरात्रात देवीच्या दर्शनाला आला तरीसुद्धा तुम्ही ह्या देवीमध्ये सुद्धा तुमच्या त्याच देवाला बघाल. कधी बघाल? जेव्हा तुम्ही तुमचा एक देव निर्माण कराल तेव्हा बघाल. मग असंच मंगळवार आला आणि तो गेला देवीला जोगवा मागायला. आणि जोगवा कसा मागतो? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोहमैषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. मंगळवार आला की लगेच देवीला जोगवा मागायला जातो. मग आला बुधवार. बुधवार कोणाचा वार? पांडुरंगाचा वार. लगेच बुधवार आला की लगेच देवाला म्हणतो, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. मग फक्त बुधवारपर्यंतच माऊलीत विठ्ठलाची मूर्ती बघत असतो. बरं, मग बुधवार गेला की गुरुवार आला. गुरुवार आला की तो माणूस काय करायचा? त्यांच्या गावात दत्ताचं मंदिर होतं. दत्ताच्या मंदिरात जायचा. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. जो कालपर्यंत महादेवाला, देवीला आणि पांडुरंगाला बोलत होता तो आज कोणाला? तर दत्तगुरूंना बोलवतोय. मग गुरुवार गेला, शुक्रवार आला. शुक्रवार आला की लगेच संतोषी माता, वैष्णवी देवी त्यांची उपासना करायला गेला. शुक्रवार गेला, शनिवार आला. लगेच शनिवार हनुमंतरायाला शरण गेला व म्हणतो, हनुमंतराया तू खूप शक्तिशाली आहेस, तू खूप बुद्धिमान आहेस, मग माझ्यावर आलेल्या संकटांचं तू निवारण कर. आता मला सांगा, खरोखर देव येईन का हो? देव म्हणून माझ्या आधी इतक्या देवांना बोलवलं, ते देव आले नाही, पण मी काय येऊ का? कारण देव सांगत असतो, तुम्ही जर तुमचा एक देव केला तरच तुमच्या चित्ताला समाधान मिळेल.